खरं बघायला गेलं तर अकॅडमिक्स डेव्हलपमेंट आहे त्याच्यासाठी आपण कायम दक्ष आहात आणि त्यानुसार वेळोवेळी आपण सगळे बदल घडवले आहे, नवीन गोष्टी पण आणलेल्या आहे अभ्यासक्रमामध्ये. पण आपल्या कॉलेजचं वैशिष्ट्य म्हणजे आपण केवळ अकॅडमिक्स डेव्हलपमेंट्स बघत नाही तर विद्यार्थ्यांचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट व्हावं यासाठी सुद्धा अनेक उपक्रम आपल्या महाविद्यालयात राबवले जातात. त्याबद्दल काय सांगाल? हो, आता जे आपलं नवीन शैक्षणिक धोरण आलं NEP मध्ये त्यांनी होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ स्टुडंट असा शब्द वापरलाय. पण मला सांगायला आनंद वाटतो की आमच्या कॉलेजमध्ये या होलिस्टिक डेव्हलपमेंटसाठी आम्ही सुरुवातीपासूनच खूप प्रयत्न करतोय. म्हणजे मुलं जसे अकॅडमिकमध्ये चांगले आहेत की त्यांचे रिझल्ट खूप चांगले आहेत. आणि एक उल्लेखनीय गोष्ट मला अशी सांगावीशी वाटते की पुणे विद्यापीठामध्ये सगळ्या अभियांत्रिकी ब्रांचेसमध्ये पहिली येणारी विद्यार्थिनी मागच्या वेळेला आमच्या कॉलेजची. म्हणजे अकॅडमिक तर कॉलेजचं चांगलं आहेच हे त्यातनं सिद्ध झालं. पण या व्यतिरिक्त खूप चांगल्या स्पोर्ट्सच्या फॅसिलिटीज आमच्याकडे उपलब्ध केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये इंडोर आणि आउटडोर हे सगळे स्पोर्ट्स उपलब्ध आहेत. सगळ्यात चांगलं वैशिष्ट्य म्हणायचं झालं तर टेनिसचं कोर्ट आमच्याकडे आहे. खूप कमी कॉलेजेसकडे टेनिसचं कोर्ट असतं. त्यामुळे विद्यापीठाच्या ज्या मॅचेस होतात त्या सुद्धा आमच्या टेनिस कोर्टच्या मॅचेसमध्ये घेतल्या जातात. याशिवाय इंडोर स्पोर्ट्समध्ये बुद्धिबळामध्ये आमचे मुलं खूपच चांगले, म्हणजे विद्यापीठ लेवलला सुद्धा त्यांनी चमकदार कामगिरी केलेली असं आपण म्हणूया. आणि क्रिकेट असेल, फुटबॉल असेल किंवा बाकी व्हॉलीबॉल, बास्केटबॉल हे सगळे कोर्ट आम्ही उपलब्ध केलेले आहेत. मुलांना त्या सुविधा दिलेल्या आहेत आणि त्यातनं अतिशय चांगला म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत मुलं आमच्या जिममध्ये काम करत असतात. हा जसा स्पोर्ट्सचा भाग झाला तसा कल्चरलचा एक भाग आहे आणि त्याचा आमच्या संस्थेने कायमच त्याचा विचार केला की फक्त अकॅडमिक डेव्हलपमेंट न होता मुलांमध्ये कला क्षेत्राची सुद्धा आवड निर्माण व्हावी. या दृष्टीने आम्ही कलेचे कॉलेज तर काढलेलेच आहेत, म्हणजे फाईन आर्ट आणि परफॉर्मिंग आर्ट हे तर आहेतच. पण आमच्या कॉलेजमध्ये म्हणजे इंजिनिअरिंगच्या मुलांना सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून कल्चरल प्रोग्राममध्ये भाग घ्यायला आम्ही संधी देत असतो. वेगवेगळ्या स्पर्धा आम्ही घेत असतो. मग त्याच्यामध्ये निबंध लेखन असेल, इलोकेशन कॉम्पिटिशन असेल, पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशन असेल, डिझाईन्स आणि ड्रॉइंग्सच्या कॉम्पिटिशन असतील, तर ह्या सगळ्या कॉम्पिटिशनमधनं मुलं भाग घेत असतात आणि चांगल्या प्रकारे आपल्या कलेचा आविष्कार करत असतात. तर ह्याच्या सगळ्या याच्यामध्ये उद्देश हाच आहे की त्याची सर्वांगीण विकास व्हावा, की त्याच्या अकॅडमिक्स बरोबर त्याला कलेचं सुद्धा ॲप्रिसिएशन करता आलं पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही त्यांना तयार करू.